इकडे बा सगळे समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, सावित्री फुलेंचा, माता रमाईचा, एकलव्याचा, पत्रकारांना न्याय द्या. पत्रकाराला न्याय मिळालाच पाहिजे, पत्रकाराला न्याय मिळालाच पाहिजे, एसच्या खुन्याला अटक झालीच पाहिजे, एसच्या खुन्याला अटक झालीच पाहिजे, शासनाच्या कानावर आवाज आमचा गेलाच पाहिजे. विभागाला निवेदन देणे काय मागणी होती? सामाजिक समता संघाच्या वतीने आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलं. बीडमध्ये 25 ऑगस्ट रोजी यश देवेंद्र ढाका या तरुणाचा खून झाला आणि त्यातले आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. ज्याचं नाव गणेश गोरख शिराळे हा मास्टर माइंड आहे. तर आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर प्रस्थापित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा आणि त्यांची मालमत्ता ही जप्त करा. कारण की राज्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणावर अन्याय अत्याचार वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी इथलं जे सरकार आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं दुर्लक्ष आहे. त्यामुळं संभाजीनगरमध्येही दर दिवसाला एक खून होतो. बीड जिल्ह्यामध्येही तसंच परिस्थिती आहे, जालन्यामध्ये परिस्थिती तशीच आहे. शासनाचा या गुंडावर आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर वचक राहिलेलं नाही. म्हणून आज आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने निवेदन दिलं आणि यश ढाका याला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन उभा करू. कारण ढाका हे वाल्मिक समाजाचे मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि तो जो मुलगा आहे तो अभियांत्रिकीला होता, म्हणजे तो उद्याचा या देशाचा चांगला नागरिक होता. या राज्यामध्ये पत्रकार, पोलीस, शेतकरी, गायरानधारक हे सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार होतो. तर आमची सरकारला ही मागणी आहे की आमच्या बहुजन समाजावर, SC ST OBC आदिवासीवर जो अन्याय अत्याचार होतो, अल्पसंख्याकावर जो अन्याय अत्याचार होतो, ते अन्याय अत्याचार थांबवण्याचं काम इथल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचं आहे, तसंच एकनाथराव शिंदे साहेबाचं आहे आणि अजित पवार साहेबाचं काम आहे की त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या 3 माकडासारखी यांची दशा आहे. मुख्यमंत्र्याच्या तोंडावर हात आहेत, अजित पवारच्या कानावर हात आहेत आणि एकनाथराव शिंदे यांच्या डोळ्यावर हात आहे. ते ह्या जनतेच्या प्रश्नाकडे बघायला तयार नाहीत, त्या प्रश्नावर बोलण्यासाठी तयार नाहीत आणि इथले दादागिरी करणारे, गुंडगिरी करणारे हे मोकाट आहेत. त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळं त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये मास्टर माइंड गणेश शिराळे याला अटक करून त्याची प्रॉपर्टी जप्त जर नाही केली तर आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयापुढे प्रचंड निदर्शने आणि मोर्चे काढू. आपलं नाव? मी श्रीरंग ससाने, सामाजिक समता संघाचा संस्थापक अध्यक्ष. माझ्यासोबत महिला आघाडीच्या दुर्पाताबाई बोरशे आहेत, आमचे TH चव्हाण सर आहेत, आमचे ज्येष्ठ फौजी थोरे साहेब आहेत, आमचे मस्के दादा आहेत. महिला आघाडी आहे, भरपूर आहे ज्यांचे नावं घेणे इथं शक्य नाहीये. त्या सर्वांच्या वतीने आज निवेदन दिलं आणि 8 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वांच्या वतीने प्रचंड आंदोलन करू. कसं तो बरा एक मिनिट फोटो घ्या, व्हिडिओ घ्या.